तुला त्या जंतर मंतरबद्दल जाणून घ्यायचं आहे ना, म्हणजे तुझी उत्सुकता होती जंतर मंतरमध्ये काय चालू आहे. हे बघ, जंतर मंतर हे आंदोलनाचं ठिकाण आहे, ठीक आहे, पण मला सांगा की तिकडचा सगळा बाजार उठला, हिंदू धर्माला शिव्या देऊन झाल्या, पंतप्रधानाला शिव्या देऊन झाल्या, सगळा बाजार उठल्यानंतर आपले पलूस कडेगावचे महाशय म्हणजे आमदार हो, म्हणजे मी त्यांना म्हणतो बहुजन आरक्षण मारक आमदार किंवा मिसिंग आमदार, मतदार सांगून तिकडे गेलेत जंतर मंतरला. नाही, लोक म्हणतील जाऊ दे वैयक्तिक प्रश्न आहे, आपण कधी गेले, त्या राहुल गांधीला उचलून फेकला अक्षरशः, त्यानंतर गेले. विशेष बाब म्हणजे ह्यांना या मतदारसंघात यायला वेळ नाही, पण राव जंतर मंतरला जायला वेळ आहे. अर्थात त्याच्यामागची कारणं बरीच आहेत. त्यांना प्रसिद्धी आवडते, प्रसिद्धीचा हापासलेल्या आहेत, त्यांचा प्रसिद्धीचा हव्यास आहे, त्यामुळे नाटक करतात ते. पण हे आत्ताचं नाटक मला काय प्रश्नी पडलं नाही. जसं ते पुराच्या वेळी त्या होडीचं, म्हणजे त्या एका होडीवाल्याला म्हटले होते, हे बाबा मी आमदार आहे आणि इकडं मी होडी बसतो, परत त्या मुलीला घेतलं एका, म्हणजे ते सगळे ड्रामा बघितले. पण जंतर मंतरचा कालचा ड्रामा काय वेगळाच होता. म्हणजे अभिजित दिपके गपचूप बर्गर खातो हे ऐकलं होतं, पण हे आमदार साहेब गपचूप जाऊन भेटून आले. बरं, मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला, राहुल गांधीच्या आंदोलनात हे गेले नाहीत आणि गपचूप का गेले. मी त्याला म्हटलं, हे महाशय गपचूपच सगळं करतात. म्हणजे एकदा तर काय झालं, म्हणजे परवा तर बातमी होती पेपरला की हे गपचूप देवेंद्र फडणवीस यांच्या, म्हणजे आमचे CM साहेब आहेत ना, त्यांच्या गाडीत गपचूप बसले आणि प्रवास कुठून केला त्यांनी, कुठून केला माहिती आहे का, मुंबई टू पुणे. म्हणजे कसं आहे, आपल्या आमदार साहेबांचं सगळं गपचूप असते, येतात मतदारसंघात गपचूप, जातात मतदारसंघात गपचूप, कार्यक्रम सगळा गपचूप करतात. असू देल, पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मतदारसंघातले रस्ते राहिले, मतदारसंघातला विकास राहिला, सगळा बाजूला राहिला, पण तिकडं गेलेत दिल्लीला. मला काय वाटतं की आपल्या मतदारसंघात त्यांनी फिरलं पाहिजे, जरा गेलं पाहिजे, पण ते तसे करत नाहीत. ही शोकांतिक आहे की ते त्या आंदोलनाला गेले जे आंदोलन हे देशद्रोहींचं आंदोलन होतं, ज्या आंदोलनामध्ये हिंदू देवी देवतांची विटंबना होते. मग मला प्रश्न पडतो की विश्वजित कदम साहेब, म्हणजे मी ज्यांना कायम म्हणतो की आपण ह्या मतदारसंघातून मिसिंग आहात, पण दिल्लीमध्ये तुमची सारखी किसिंग का चालू असते. देवेंद्र फडणवीस असतील, आमचे सगळे नेते असतील, त्यांच्यावर तुमचं काय मेटकूट वगैरे असतंय, पण मतदारसंघामध्ये पण तुमचं हल्ली काय चाललं आहे का. बघा, विषय असा आहे की एकतरी मतदारसंघाचे रस्त्यांची अक्षरशः वाट लावली. म्हणजे चिंचणीचा रस्ता घ्या, इतर रस्ते घ्या, मी सारखं त्या रस्त्यावर बोलतो, परंतु आमदार साहेबांनी दिल्लीत जाण्यापेक्षा आपल्या पलूस कडेगावमध्ये ज्या लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे त्यांच्यासाठी किमान मतदारसंघात आलं पाहिजे, इथल्या लोकांच्या भावना जाणून घेतल्या पाहिजेत. पण आमदार साहेबांना त्यामध्ये काही रस नाही. त्यांना प्रसिद्धी हवी, फेम हवा आहे. मग तुम्ही प्रसिद्धी देताय, फेम देताय तरच आमदार साहेब येतील, नाहीतर आमचे आमदार साहेब येणार नाहीत, अशी अवस्था साधारणपणे आहे. विषय निघाला तर त्यामध्ये जंतर मंतरमध्ये गेले. बरं, गेले तर आपल्या इथं त्यांना सगळे ओळखतात हो, कारण की शेवटी कसं आहे, त्यांचा इकडे कर्मचारी वर्ग आहे, कार्यकर्ता वर्ग बिलकुल नाही. मी प्रामाणिकपणे म्हणतो बरं का, त्यांचा कर्मचारी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, तो साहेब आले म्हणून जमा होतो. पण तिकडे कोणच नाही हो, तिकडे साहेबांना आपलं ओळखच आलं नाही, त्यामुळे नाईलाज असतो. रात्री गपचूप गेले आणि गपचूप आले आणि सकाळी गपचूप पलूच्या कार्यक्रमात आले. म्हणजे असा सगळा विषय आहे. मंत्रालयामध्ये मिसिंग असणारे आमदार आणि आपल्या मतदारसंघातून मिसिंग असलेले आमदार, त्या जंतर मंतरमध्ये पण मिसिंग दिसले आम्हाला. फार प्रयत्न केला इथल्या लोकांनी की बघा विश्वजित कदम दिल्लीला गेले. अहो, दिल्लीला घेऊन केलं काय. अहो, साधं तुम्हाला मतदारसंघातमध्ये एखादं आंदोलन करायचं असेल तर तुम्हाला रविवारची वाट बघावी लागते. अहो, मध्यंतरी शक्तीपीठचं आंदोलन केलं, कधी आंदोलन केलं, रविवारी. ॲक्च्युली त्या बुद्धिमत्तेला सलामच आहे, रविवारी कोण आंदोलन करतंय, पण नाही, आपले साहेब करतात, म्हणजे त्यांचं कर्तृत्वच आहे हो. काय कळत नाही, रविवारी आंदोलन केलं म्हणजे आळीमिळी गुपचिळी, त्या प्रांतकारात काळं कुत्रं नाही, ह्यांच्या आग्रह खातर ते प्रांत साहेब आले. बरं, आले ते आले, त्यांचं निवेदन घेतले, त्यांनी भाषण केलं, कार्यकर्ते चेकाळले, काही येडे आणखीन येडे झाले, काही गुलामाने आणखीन चाटायला सुरुवात केली, तो त्यांचा पर्सनल भाग झाला. पण आंदोलन करायचं असेल तर त्या दिपकेसारखं तरी करायचं. कदाचित ते दिपके कसं आंदोलन करतो हे तर बघायला गेले नसतील का. असो, जंतर मंतरमध्ये गेले, माघारी आले. कधीतरी आपल्या मतदारसंघात ही साहेब फिरत जावा
आणि इथल्या कामगारांना, इथल्या मधल्या नागरिकांना न्याय द्या. किमान पोलीस कडेगावमध्ये काय घडतं आहे हे तरी बघा. जो अन्याय अत्याचार परवा पण झाला एका विषयाबद्दल, तिथं तुम्ही गेला नाही, मात्र तुम्हाला जंतर मंतरमध्ये जाण्याची हव्यास झाला. असो, प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परत काही चाटुकार गुलाम कमेंट करतील, करा रे कमेंट, मला काही फरक पडत नाही. पण किमान अहो साहेब, जंतर मंतर दूर का आपला पलूस कडेगाव मतदारसंघ दूर, अंतर बघा ना. आपला पलूस कडेगाव मतदारसंघ हा जवळ आहे. त्यामुळे मिसिंग आमदारांना विनंती आहे की आमच्याही कधीतरी या पलूस कडेगावला भेट द्या. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद.